नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आर पी स्टडी सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की येत्या काही दिवसामध्ये पोलीस विभागामध्ये 17,000 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे आणि त्याविषयी जाहिरात ही येत्या काही दिवसामध्येच प्रसिद्ध होईल. तर त्यामध्ये पोलीस शिपाई, बॅट्समॅन, पोलीस सशस्त्र शिपाई, चालक ही पदे असतील मित्रांनो. तर ही एक अत्यंत चांगली संधी आहे. या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आणि त्यासाठी मित्रांनो चांगली तयारी करा आणि या तयारीसाठी आपण चालू करणार आहोत सराव प्रश्नसंचांची एक सिरीज. त्यामध्ये प्रत्येक सिरीजमध्ये 50 प्रश्न घेणार आहोत आणि ते प्रश्न हे अत्यंत IMP असणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व सराव प्रश्नसंचाचे अपडेट मिळून जातील. तर ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, चंद्रयान-3 कधी प्रक्षेपित करण्यात आले होते? तर चंद्रयान-3 हे प्रक्षेपित करण्यात आले होते 14 जुलै 2023 मध्ये. आणि हा मित्रांनो करंट अफेअर मधला क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे. त्याविषयी काही आपण महत्त्वाचे मुद्दे बघूयात. तर त्याची लँडिंग ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करण्यात आली होती आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा चौथा देश होता. तर त्याची सॉफ्ट लँडिंगची तारीख होती मित्रांनो 23 ऑगस्ट 2023. त्यामध्ये एक लँडर होतं, त्याचं नाव होतं विक्रम, आणि जे रोव्हर होतं त्याचं नाव आहे प्रज्ञान. हे पण विचारलं जाऊ शकते की लँडरचे नाव काय, रोव्हरचे नाव काय होते, त्याची लँडिंग तारीख विचारली जाऊ शकते. तर हे सर्व 4-5 प्रश्न यामधून तयार होतात मित्रांनो. हे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात असू द्या. चला तर मग पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे, सुदान संघर्षादरम्यान भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिकांना सुदानमधून बाहेर काढण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर सुदानमध्ये संघर्ष निर्माण झाला होता आणि तिथे भारतीय नागरिक काही अडकून पडले होते. तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी सशस्त्र दलाने एक ऑपरेशन चालू केले होते. त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन कावेरी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला होता? तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते गाव हे पहिले फळाचे गाव ठरले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव ठरले आहे धुमाळवाडी. हे धुमाळवाडी गाव फलटण तालुक्यामध्ये आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे पण कधी कधी विचारले जाऊ शकते की धुमाळवाडी हे पहिले फळाचे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे, असे पण विचारले जाऊ शकते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री कामधेनू योजना सुरू केली आहे? तर ही मुख्यमंत्री कामधेनू योजना सुरू केली आहे राजस्थान या राज्याने. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आहेत राजीव कुमार. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न आहे, 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य, आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार होता 58वा. पुढचा प्रश्न आहे, साहित्य क्षेत्रातील 2023चा नोबेल पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? तर साहित्य क्षेत्रातील 2023चा पुरस्कार हा जॉन फासे यांना मिळाला आहे आणि हे कोणत्या देशाचे आहेत? तर नॉर्वे या देशाचे आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर भारताने एक सूर्यावर संशोधन करण्यासाठी आदित्य L1 नावाचे मिशन चालू केले आहे आणि ते आदित्य L1 हे कधी प्रक्षेपित करण्यात आले? तर 2 सप्टेंबर 2023 रोजी. आणि हे कुठून प्रक्षेपित करण्यात आले? तर श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून. हे पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी 2023 ही स्पर्धा कोणी जिंकली? तर महाराष्ट्र केसरी 2023 ही स्पर्धा जिंकली सिकंदर शेख याने, आणि ही स्पर्धा पार पडली होती धाराशिव येथे आणि या स्पर्धेचे उपविजेता होता शिवराज राक्षे.
शिवराज राक्षेला हरवून सिकंदर शेख यांनी ही स्पर्धा जिंकली होती. पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबईमध्ये भरले होते आणि ते कधी तर 1885 मध्ये. तर मित्रांनो, या पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणी चालू केले? तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी चालू केले होते आणि त्या साप्ताहिकाचे नाव होते दर्पण. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, सती प्रथा बंदी विषयी कायदा कोणी संमत केला? तर सती प्रथा बंदी विषयी कायदा हा लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलने संमत केला होता. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कोणत्या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात झाली होती? तर भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना ही लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात झाली होती आणि ती कधी झाली होती? तर 1872 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद यांनी. पुढचा प्रश्न आहे, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर मुंबईचे शिल्पकार हे नाना जगन्नाथ शंकरशेट यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर होम रूल लीगची स्थापना ही ॲनी बेझंट यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतात? तर पंतप्रधानाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात आणि पंतप्रधान हा लोकसभेमध्ये ज्या पक्षांचे जास्त उमेदवार निवडून आलेले असतात त्या पक्षाचा नेता असतो. पुढचा प्रश्न आहे, 1983 मध्ये केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधावर खालीलपैकी कोणता आयोग नेमला होता? तर 1983 मध्ये केंद्र राज्य संबंधावर सरकारी आयोग नेमण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, कोणते कलम हे राष्ट्रपतींच्या माफी अधिकाराशी संबंधित आहे? तर मित्रांनो, कलम 72 हे राष्ट्रपतींच्या माफी अधिकाराशी संबंधित आहे. या कलमानुसार राष्ट्रपतींना सजा कमी करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवेळेस राज्यघटनेत किती कलमे, किती भागे आणि किती परिशिष्टे होती? तर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवेळेस राज्यघटनेमध्ये हे 22 भाग होते, जवळपास 395 कलमे होते आणि 8 परिशिष्टे होती. तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेले आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे अमेरिकन राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील एकेरी नागरिकत्व हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहे? तर एकेरी नागरिकत्व हे इंग्लंडचे राज्यघटना या घटनेवरून घेण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंडची राज्यघटना या घटनेवरून घेण्यात आलेले आहे. मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये आहे? तर मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहे आणि कलम 12 ते 35 मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे सोनसिंग समितीच्या शिफारसीनुसार आणि ही 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करून हे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे? तर भारतातील सर्वात प्राचीन लेणी ही पित्तळखोराची लेणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाईचे शिखर आहे आणि या शिखराची उंची आहे 1646 मीटर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते?
तर भारतात सर्वात कमी क्षेत्रफळ हे गोवा राज्याचे आहे आणि ते क्षेत्रफळ किती आहे तर 3602 चौरस किमी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोणकोणते तर एक औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि मुंबई. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. पुढचा प्रश्न, महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर महादेव डोंगर रांगामुळे भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या पठारावरील 2 नद्या पश्चिमवाहिनी आहेत? तर महाराष्ट्र नर्मदा आणि तापी ह्या पठारावरील 2 नद्या ह्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत. बाकीच्या ह्या सर्व नद्या पूर्ववाहिनी आहेत. आणि मित्रांनो, कोकणातील सर्व नद्या ह्या पश्चिमवाहिनी आहेत, त्या सर्व अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान आहे महाबळेश्वर येथे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे कृष्णा नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये विहिरीचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये विहिरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुढचा प्रश्न, पुण्यातील खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर खडकवासला हे धरण मुठा या नदीवर आहे. खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? तर तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे भांडवली अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था यांच्या दोन्ही मिळून तयार झालेली अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आहे. पुढचा प्रश्न, एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे? तर एकूण जागतिक लोकसंख्येच्या 17.5% ही लोकसंख्या एकट्या भारतात समाविष्ट आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न किती प्रकारे मोजले जाते? राष्ट्रीय उत्पन्न हे 3 प्रकारे मोजले जाते. ते म्हणजे उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. या 3 पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. पुढचा प्रश्न आहे, द्राक्ष संशोधन केंद्र कुठे आहे? तर द्राक्ष संशोधन केंद्र हे मांजरी येथे आहे. मांजरी हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर MS स्वामीनाथन यांना ओळखले जाते आणि नुकतेच यांचे निधन झालेले आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून नॉर्मन बोरलॉग यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, दूध क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर दूध क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर व्हर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. शेवटचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 रोजी झाली. तर अशा प्रकारे मित्रांनो 50 प्रश्नाची आपण पहिली सिरीज बघितली आणि त्यामधला पहिला भाग बघितला. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. अशाच प्रकारचे आपण भरपूर भाग घेऊन येणार आहोत, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कोणाला जर या लेक्चरची PDF पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी ती PDF तुम्हाला नक्की देईन. धन्यवाद मित्रांनो.